नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज या चॅनलवरचा हा माझा सगळ्यात पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आज पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, जो थेट तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याशी संबंधित आहे. जर तुम्हाला या पहिल्या व्हिडिओमधील माहिती आवडली तर तुमच्या या मित्राला नक्की सपोर्ट करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मला सांगा, जर तुमच्या घराचा मुख्य रक्षक किंवा वॉचमॅन झोपून गेला किंवा तुमच्या घराचं मुख्य दार एकदम कमकुवत असेल तर चोरांना तुमच्या घरात घुसून चोरी करायला किती वेळ लागेल? अगदी काही सेकंद बरोबर. आपल्या शरीराचंही अगदी असंच असतं. आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, ती आपल्या शरीराचा तो मुख्य रक्षक आहे, जो दिवस रात्र आपल्या शरीराचे आजारांपासून, बाहेरच्या व्हायरसपासून आणि बॅक्टेरियापासून रक्षण करतो. पण विचार करा, जर हीच इम्युनिटी शरीरातून एकदम कमी झाली, कमकुवत झाली, तर आपल्या शरीराचं काय नुकसान होऊ शकतं? आज आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत की कमी इम्युनिटीमुळे आपल्या शरीराचं आणि संपूर्ण आयुष्याचं किती मोठं नुकसान होतं, ज्याचा कदाचित तुम्ही कधी विचारही केला नसेल. जेव्हा तुमची इम्युनिटी कमी होते तेव्हा सगळ्यात पहिलं नुकसान म्हणजे साधं हवामान बदललं, थोडासा पाऊस पडला किंवा हलकीशी थंडी वाजली तरी तुम्ही लगेच आजारी पडता. सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि ताप तुम्हाला वारंवार येतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे एकदा का तुम्ही आजारी पडलात की तुम्हाला बरं व्हायला खूप जास्त दिवस लागतात. तुमची औषधं संपतच नाहीत. इम्युनिटी कमी असण्याचं दुसरं मोठं नुकसान म्हणजे शरीरातली ताकद पूर्णपणे निघून जाते. तुम्ही रात्री कितीही तास झोपा तरीही सकाळी उठल्यापासूनच शरीरात अजिबात ताकद नसल्यासारखं वाटतं. थोडं जरी काम केलं किंवा 2 पायऱ्या चढल्या तरी प्रचंड थकवा जाणवतो. दिवसभर आळस येतो आणि सतत फक्त पडून राहावंसं वाटतं. केवळ शरीरच नाही तर मनावरही याचा खूप मोठा वाईट परिणाम होतो. जेव्हा शरीर सतत आजारी असतं तेव्हा चिडचिड खूप वाढते. लहान लहान गोष्टीवरून राग येतो. कोणत्याही कामात किंवा अभ्यासात मन लागत नाही आणि माणूस सतत टेन्शनमध्ये राहू लागतो, ज्यामुळे घरातलं वातावरण आणि नोकरी धंद्याचं काम सगळं बिघडून जातं. आपल्या पोटाचा विचार केला तर कमी इम्युनिटीमुळे आपली पचनक्रिया एकदम मंद होते. पोटातले चांगले जंतू कमी होतात, त्यामुळे तुम्ही जे काही खाता ते नीट पचत नाहीत. पोटात गॅसेस होतात, पोट फुगतं, छातीत जळजळ होते आणि रोज सकाळी पोट साफ न होण्याची मोठी समस्या निर्माण होते. एवढंच नाही तर हे नुकसान तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर बाहेरून दिसू लागतं. त्वचेवर वारंवार एलर्जी होणे, खाज सुटणे, पुरळ येणे, चेहऱ्यावरची चमक निघून जाणे, नखं लगेच तुटणे आणि खूप जास्त प्रमाणात केस गळणे, ही सगळी लक्षणे दाखवतात की तुमची इम्युनिटी आता खूप कमी झाली आहे. सर्वात मोठी समस्या तर जखमांच्या बाबतीत होते. जेव्हा शरीराला कुठे छोटीशी जखम होते किंवा खरचटतं तेव्हा निरोगी माणसाची जखम 2 दिवसात बरी होते. पण कमी इम्युनिटी असलेल्या लोकांच्या बाबतीत शरीराची स्वतःला बरं करण्याची ताकद कमी झाल्यामुळे ती छोटीशी जखम बरी व्हायला कित्येक आठवडे लागतात. त्यात पाणी किंवा पू होते आणि त्रास वाढतो. आता प्रश्न येतो की एवढं सगळं नुकसान करणाऱ्या या समस्येचे मुख्य कारण काय आहेत? आजच्या काळात आपण स्वतःचं आपल्या काही वाईट सवयींमुळे आपली इम्युनिटी कमी करत आहोत. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, जागणं आणि फक्त 4 ते 5 तास अपुरी झोप घेणं, हे यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. कारण जेव्हा आपण शांत झोपतो तेव्हाच आपलं शरीर आतून स्वतःला मजबूत करत असतं. त्यासोबतच आजकालचं बाहेरचं जेवण जसं की पिझ्झा, बर्गर, वडापाव, अति प्रमाणात तळलेले आणि मैद्याचे पदार्थ खाण्यामुळे शरीराला काहीच ताकद मिळत नाही. त्यात आपण व्यायाम अजिबात करत नाहीत आणि दिवसाचे 24 तास डोक्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे टेन्शन घेत असतो. हे जे मानसिक टेन्शन आहे ना, ते आपल्या इम्युनिटीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एक अगदी सोपं उदाहरण पाहूया. समजा 2 मित्र आहेत. एक आहे संजू आणि दुसरा आहे राजू. संजू घरचं चांगलं जेवण वेळेवर खातो, रात्री लवकर झोपतो आणि सकाळी उठून थोडा व्यायाम करतो. पण दुसरीकडे राजू रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळतो किंवा व्हिडिओ पाहतो. सकाळी उठायला उशीर होतो म्हणून काही खात नाही आणि दुपारी रात्री बाहेरचं हॉटेलचं मागवून खातो. आता जेव्हा शहरात किंवा ऑफिसमध्ये साधा व्हायरल ताप पसरतो तेव्हा राजूची इम्युनिटी कमी असल्यामुळे तो लगेच आजारी पडतो. त्याला मोठा ताप येतो. त्याचे पुढचे 10 ते 15 दिवस अंथरुणावर आणि औषध पाण्यात निघून जातात.
त्याचे पैसेही वाया जातात आणि त्रासही होतो. पण संजूची इम्युनिटी मजबूत असल्यामुळे तो आजार संजूला शिवू शकत नाही आणि संजू नेहमीप्रमाणे मजेत राहतो. मित्रांनो, हाच तो इम्युनिटीचा फरक आहे जो तुमचं सुख ठरवतो. जर तुम्हाला हे सगळं नुकसान टाळायचं असेल तर काही मोठ्या चुका तुम्हाला आजच थांबवाव्या लागतील. त्यातली पहिली चूक म्हणजे साधं डोकं दुखलं किंवा खोकला झाला की डॉक्टरांना न विचारता स्वतःच्या मनाने मेडिकलमधून आणून गोळ्या खाणे. या गोळ्या तात्पुरत्या आराम देतात पण तुमच्या शरीराची नैसर्गिक ताकद कायमची संपवून टाकतात. दुसरी मोठी चूक म्हणजे जास्त प्रमाणात साखर आणि गोड पदार्थ खाणे. जेव्हा तुम्ही जास्त साखर खाता तेव्हा तुमच्या शरीरातल्या ज्या चांगल्या पेशी आजारांशी लढतात त्यांची ताकद पुढच्या काही तासांसाठी एकदम कमी होते. म्हणजेच तुम्ही स्वतःच आजारांना आमंत्रण देता. मग आता यावर सोपे आणि घरगुती उपाय काय आहेत? उपाय खूप सोपे आहेत. तुमच्या रोजच्या जेवणात किंवा आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी वाढवा. जसे की संत्री, मोसंबी, लिंबू आणि रोज एक आवळा नक्की खा. कारण आवळा इम्युनिटी वाढवण्यासाठी अमृतासारखं काम करतो. आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या गोष्टींचा वापर करा. रोज न विसरता जेवणात हळद, आलं आणि लसूण यांचा वापर करा. कारण हळद आणि लसूण हे आजारांच्या जंतूंना मारण्यासाठी खूप शक्तिशाली मानले जातात. यासोबतच कोणतीही तडजोड न करता रोज रात्री 7 ते 8 तासांची शांत आणि गाढ झोप घ्या. जेणेकरून तुमचं शरीर आतून मजबूत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातून किमान 20 ते 30 मिनिटे तरी स्वतःसाठी काढा. ज्यामध्ये तुम्ही वेगाने चालणे, धावणे किंवा योगासने करू शकता. ज्यामुळे अंगात घाम येईल आणि शरीरात रक्ताचा प्रवाह चांगला होईल. शेवटी एक गोष्ट मनापासून सांगतो मित्रांनो, खूप शांतपणे विचार करा. तुम्ही आयुष्यात खूप कष्ट करून पैसा कमवाल, मोठी गाडी घ्याल, चांगलं घर बांधाल, पण जर ते सगळं उपभोगण्यासाठी तुमचं शरीर साथ देत नसेल, तुम्ही सतत आजारी असाल तर त्या पैशांचा काय उपयोग? हॉस्पिटलच्या बेडवर पडल्यावर जगातील कोणतीही गोष्ट चांगली वाटत नाही. पैसा तुम्ही पुन्हा कमवू शकता, पण एकदा का हे चांगलं आरोग्य हातातून गेलं की ते कितीही पैसे खर्च केले तरी परत मिळत नाही. तुमचे शरीर हे निसर्गाने दिलेले एक सुंदर मंदिर आहे आणि त्याची काळजी घेणं ही फक्त आणि फक्त तुमची स्वतःची जबाबदारी आहे. त्यामुळे आजपासूनच चांगल्या सवयी लावा, चांगलं अन्न खा, निरोगी राहा आणि स्वतःला मजबूत बनवा. माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा सोपा आणि महत्त्वाचा व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. कारण तुमची एक लाईक आम्हाला असेच चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ताकद देते. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील सगळ्या लोकांसोबत, मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून त्यांनाही समजेल की इम्युनिटी का महत्त्वाची आहे. आणि अशा प्रकारचे आरोग्याशी संबंधित सोपे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर म्हणजेच घंटीच्या बटनावर नक्की क्लिक करा. जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. निरोगी रहा, स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.